माझ्या महानंद हरमोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कौरवाची जन्मकथा, पुरातन जन्मकथा बघणार आहोत। पांडवाचा जन्म झाला। कुंती आणि माद्री यांनी आपल्या मंत्रापासून दुर्वास ऋषींनी जे मंत्र दिले होते त्या 3 मंत्र कुंतीने जपले आणि धर्म, भीम आणि अर्जुन 3 मुलांना जन्म दिला। एक मंत्र तिने माद्रीला दिला आणि त्यापासून नकुल आणि सहदेव असे 2 पुत्र झाले। हे अश्विनी कुमाराचे अवतार होते 2। ही 5 देवापासून जन्म 5चा झालेला आहे आणि हे गांधारीला कळालं। गांधारीला कळाल्याबरोबर गांधारी ही गर्भवती होती। गांधारीला दुःख झालं। तिला वाटू लागलं कुंतीला पुत्र झाले आणि कुंतीचा पुत्र मोठा म्हणून आता तिचाच पुत्र राजा होईल। आता मला जरी पुत्र झाले तरी ते त्या राजाचे सेवक होतील। म्हणून तिला स्वतःचा क्रोध आला आणि या गर्भाला काय करायचे म्हणून राजा होता येणार नाही जन्म जरी घेतला ह्या पुत्रानं तरी। म्हणून तिने आपल्या पोटावर दगड मारून घेतला आणि गर्भपात झाला। गर्भाचे तुकडे तुकडे मांसाचे होऊन बाहेर पडलेले आहेत। गांधारीनं एकदा वेदव्यास आले असताना सेवा केली होती। वेदव्यासाने गांधारीला आशीर्वाद दिला होता, तुला भरभरून संतान प्राप्त होईल। हे गर्भाचे तुकडे झालेले बघून तिने व्यासाचा धावा केला, आधी कृती केली आणि पुन्हा रडू लागली आणि वेदव्यासाचा धावा केलेला आहे। वेदव्यास तात्काळ आले आणि गांधारीला मार्ग सांगितला। गांधारीला सांगितलं 100 घडे आण, माठ 100 आण छोटे छोटे, त्याच्यामध्ये हे मांस भरून ठेव। 101 घडे तयार केले, ते भरून ठेवले आणि ते अडकवून दिले। ते 1 वर्ष काढू नकोस। 1 वर्ष झाल्यानंतर 1 महिना झाल्यावर 1 माठ काढ, त्याच्यातला 1 घट काढ आणि त्या घटामध्ये पुत्राचा जन्म होईल असं सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर एका महिन्याला, प्रत्येक महिन्याला 1 माठ काढ, 1 कुंभ बाहेर काढ आणि अशा प्रकारे तुला 100 मुलं होतील आणि 1 कन्या होईल असं सांगितल्यामुळं गांधारीनं ते कुंभ तयार केले। ते अडकवून ठेवलेले आहेत सुरक्षित ठिकाणी। 1 वर्ष झालं आणि 1 कुंभ त्याच्यातला बाहेर काढला। त्यामधून पहिला दुर्योधनाचा जन्म झाला। हा दुर्योधन जो होता तो कलीचा अवतार होता। ह्याचा जन्म झाल्याबरोबर सगळीकडे कुत्रे रडू लागले, गाढव ओरडू लागले, रक्ताचा पाऊस पडला, सगळीकडे अपशकुन होऊ लागलेले आहेत। असा हा दुर्योधन जन्माला आला। पुन्हा 1 महिन्यानंतर एका महिन्याला 1 असे दुशासन, असेच पुन्हा 100 पुत्र जन्माला आले आणि 1 कन्या जन्माला आली, तिचं नाव दुशीला। अशा प्रकारे गांधारीनं 100 पुत्राला जन्म दिला आणि कुंतीनंही 5 पांडवांना जन्म दिलेला आहे। ही कुरुवंशाचा विस्तार झाला आणि पुढे चलून या दुर्योधनानं सर्वांचा नाश केलेला आहे। दुर्योधनानं जो आपला शकुनी मामा होता त्याचं ऐकून सगळा नाश केला, कुळाचा नाश केला, पांडवाला वनवासाला पाठवलं। हा जो शकुनी होता, हा शकुनी दुधामध्ये कधीच हारत नव्हता। त्याला त्याच्या पित्याने माझ्या हाडापासून ही फासे बनव असं सांगितलेलं होतं आणि ते तसं जर केलंस तर तू दुधामध्ये कधीच हारणार नाहीस, तू नेहमी विजयी राहशील असं सांगितलेलं होतं।
म्हणून शकुनी कधी दूतामध्ये हारत नव्हता. पांडवाला वनवासाला पाठविलं, द्रुपदीचं वस्त्र हरण केलं आणि ह्या कुरुकुळामध्ये सगळा विध्वंस करून टाकलेला आहे ह्या शकुनीनं. शकुनीला राग होता. शकुनीचे वडील सुबाला, गांधारी ही सुबाला यांची मुलगी होती आणि गांधारीचं जन्मल्यानंतर भविष्यकारानं भविष्य सांगितलं होतं. गांधारीचं भविष्य सांगितलेलं होतं. चांगल्याच जाणत्या भविष्यकारानं ही जी आहे, ही तुझी मुलगी सुबाला, ही तुझी जी मुलगी आहे तिचा पहिला पती मरणार आहे आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे. हिचा पहिला पती मरल आणि दुसऱ्या पतीबरोबर ही प्रपंच व्यवस्थित करेल. ह्याच्यावर उपाय काय असं सुबालानं विचारलं. तेव्हा त्या ज्योतिषानं सांगितलेलं आहे उपाय काहीच नाही. हिचं एखाद्या प्राण्याबरोबर लग्न लावावं लागेल. हिचं बकऱ्याबरोबर लग्न लावा, म्हणजे बकरा कापला गेला की ही विधवा होईल आणि दुसरं लग्न पुन्हा तुमच्या मनावर कोणाबरोबर लावायचंय ते लावा. असं सांगितल्यावर त्या गांधारीचं पहिलं लग्न बकऱ्याबरोबर लावलं आणि पुन्हा धृतराष्ट्राबरोबर गांधारीचं लग्न झालेलं आहे. गांधारीचं लग्न ठरवताना सुद्धा शकुनी आपल्या वडिलाला भावाला म्हणू लागला, आंधळ्याला माझी बहीण द्यायची नाही. परंतु हा जो शकुनी होता सगळ्यामध्ये लहान होता म्हणून त्याचं कोणी ऐकलं नाही आणि गांधारीचं लग्न ह्या धृतराष्ट्राबरोबर, आंधळ्या राष्ट्राबरोबर लावलेलं आहे. ही धृतराष्ट्राचं लग्न झाल्यावर काही दिवसाला धृतराष्ट्राला कळालं गांधारी विधवा आहे म्हणून. धृतराष्ट्राला राग आलेला आहे आणि त्याने गांधारीचे वडील जे सुबाला यांना बंदिवासात टाकलं. गांधारीला 100 भाऊ होते. ह्या 100 भाऊ आणि वडील ह्याला बंदिवासात टाकलेलं आहे. त्यांना खायला अन्नच द्यायचं नाही. धृतराष्ट्र विकृत स्वभावाचा होता. धृतराष्ट्राला दुसऱ्याला दुःख झालं की त्याला स्वतःला आनंद वाटत होता. अशा प्रकारे यांना सगळ्याला बंदिवासात टाकून ह्या धृतराष्ट्रानं 4 माणसाचं अन्न द्यायचं. हे 100 जण होते. अन्ना वाचून अन्न करून एक एक मरू लागला. तेव्हा सुबालाने आपला जो सगळ्यात लहान मुलगा शकुनी हा तरी वाचावा म्हणून त्याला पोटभर अन्न खाऊ घालायचं, उरलेलं बाकीच्यांना द्यायचं. असं करून ही सुबाला आणि दुसरे 99 पुत्र सगळेच मेले आणि सुबालांच्या हाडापासून ह्या शकुनीनं ते फाशे तयार केलेले होते. ते फाशे टाकून तो दूतामध्ये जिंकत होता. हा राग त्या शकुनीच्या मनामध्ये होता आणि शकुनीने या धृतराष्ट्राला धुळीला मिळवायचं असं म्हणून विडा उचलल्यासारखा दुर्योधन कलीचा अवतार होता. तो शकुनीची कुटस्थ होता आणि जी त्याचे विचार होते ते विचार ऐकायचा आणि त्याप्रमाणे वागायचा. सगळ्या पांडवाबरोबर सगळ्याबरोबर युद्ध करून कूटनीती करून त्यांना वनवासाला पाठवलं. द्रुपदीचं वस्त्र हरण केलं आणि ह्या धृतराष्ट्र 100 पुत्र असताना सुद्धा एकही पुत्र ह्याचा जिवंत राहिला नाही. ह्या धृतराष्ट्राबरोबर गांधारीचं लग्न झाल्यावर माझे पती आंधळे आहेत आणि मीही ते सुख घेणार नाही म्हणून आपल्याही डोळ्यावर पट्टी बांधून घेतलेली आहे. दोघंही माता पिता अंध आणि हा कलीचा अवतार असताना दुर्योधन आणि त्याला शकुनीचं सहाय्य, ह्यामुळं हस्तिनापुराचा विनाश या दुर्योधनाने केलेला आहे. अशा प्रकारे ह्या 100 कौरवाचा जन्म झाला. एकदा धृतराष्ट्रानं कृष्णाला विचारलेलं आहे, कृष्णा मी आंधळा का झालो आणि माझे मुलं 100 मुलं असताना सुद्धा मी निपुत्रिक का झालो.
तेव्हा कृष्णानं सांगितलं, तो पहिल्या जन्मी झाडावर पक्ष्याचे घरटे होते, बरेच घरटे बांधलेले होते पक्ष्यांनी झाडावर, आणि ती पक्षी चिवचिव चिवचिव करायचे. आणि हा विकृत धृतराष्ट्र पहिल्या जन्मीही विकृतच होता. त्याने ते चिमण्याची चिवचिव ऐकावं वाटना म्हणून झाडालाच आंब्याच्या आग लावून दिलेली होती. त्याच्यामध्ये त्या पक्ष्यांचे 100 पिलं मारले गेले आणि त्या धुरानं अनेक पक्षींनी आणि पक्षी अंधत्व प्राप्त झालं. ते कर्म बरोबर होतं. ते कर्म घेऊन धृतराष्ट्र जन्माला आला, जन्मताच आंधळा झाला. आणि 100 मुलं असताना सुद्धा 100ही युद्धामध्ये मारले गेले. ह्याला पाणी पाजवायला कोणी राहिलं नाही. आपलं कर्म आपण भोगावं लागतं. कर्म आपल्याला सोडत नाही. रोपिले ते वरी आले, त्याची फळं प्राप्त झाले. जे पेरलं तेच येतं. कडवटा आणि मधुर बीजासारखे अंकुर. जे पेरू ते वर येतं. कडुलिंबाचं झाड जर लावलं तर त्याला आंबा कधीच येत नाही, तर त्याला कडुलिंबोळ्याच येतात. म्हणून जे कर्म करू, ह्या जन्मी जे आपण कर्म करू, ते कर्म पुढच्या जन्मी भोगावं लागतं, हे निश्चित. म्हणून कर्माचा सिद्धांतच तसा आहे. कर्म करताना जागृत राहावं. धृतराष्ट्रासारखं विकृत कर्म करू नये. धृतराष्ट्रानं पहिल्या जन्मी एक राजहंस पक्षी होता. त्या राजहंस पक्षी स्वच्छंदानं आपल्या पिलाला घेऊन विहार करीत असताना ह्याचा विकृत स्वभाव, ह्याने त्या पक्षाचे, राजहंस पक्षाचे दोन्हीही पती पत्नीचे डोळे फोडलेले आहेत. डोळे फोडल्यानंतर पिलं बाजूला गेले. ते पक्षी पळू लागले, पिलं कुठं आहे ते हुडकीत. परंतु त्यांना ते पिलं सापडत नव्हते आणि हा मोठमोठ्यानं हसू लागला. ती कर्म त्याच्या बरोबर होतं. ते कर्म घेऊन, मुठ्ठीमध्ये कर्म घेऊन आपण जन्माला येतो आणि केलेले कर्म पुन्हा भोगतो. ह्या जन्मी केलेले कर्म ह्या जन्मी आपल्याला भोगत नाही, तर त्याला उगवून वरी येण्यासाठी पुढचा जन्म घ्यावा लागतो. मुठ्ठी बांधून जन्माला येतो आणि त्या मुठ्ठीत आणलेलं कर्म आपण जन्मल्यापासूनच भोगत असतो. काही काही मुलांचा जन्म बघा तुम्ही, फुटपाथवर होतो आणि काही काही मुलांचा राजघराण्यामध्ये होतो. त्यांचं पूर्व कर्म त्यांच्या बरोबर असतं आणि त्या कर्मामुळेच भाग्याची निर्मिती होते. जन्मपत्रिकेवरून सगळं आयुष्य भविष्यकाळ सांगतात. ते पूर्वीच्या कर्माचंच सगळं लिखाण असतं. त्याच्या हातावर, त्याच्या कंपाळावर, सगळ्या शरीरावर त्याच्या ते खुणा असतात आणि ते भविष्यकाळाला कळतात. त्या भविष्यशास्त्रामध्ये ते सांगितलेलं आहे. अशा प्रकारे कौरवाचा जन्म झाला आणि हा जो धृतराष्ट्र होता विकृत स्वभावाचा, ह्याला अंधत्व प्राप्त झालेलं आहे. आणि 100 कौरव असताना सुद्धा एकही मुलगा याचा जिवंत राहिलेला नाही. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा.